नमस्कार, बीबीएस न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत। प्रथम पाहूया घडामोडी। महाराष्ट्र प्रदेश दशनाम गोसावी समाजाची कार्यकारिणीची निवड बैठक। श्री दशनाम गोसावी समाज यांच्यातर्फे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन। नायलॉन मांजांपासून बचावासाठी नाशिकमध्ये शिवसेनेकडून नवीन उपक्रम। कल्याण गॅस सिलेंडर चोरणाऱ्या दोघांपैकी एकाला अटक। बुलढाणा सिंदखेड राजा येथे जिजाऊ जन्मोत्सवाला सुरुवात। राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं अभिवादन। आमदार अमोल मिटकरी यांनी सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊंना केलं अभिवादन। बुलढाणा मंत्री आकाश फुंडकर यांनी राजमाता जिजाऊंना अभिवादन केलं। बुलढाणा सिंदखेड राजाचे आमदार मनोज कायंदे यांनी राजमाता जिजाऊंना केलं अभिवादन। नागपूरमध्ये खासदार क्रीडा महोत्सव 2025 चा उद्घाटन सोहळा संपन्न। गोंदिया उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून सायकल रॅलीचं आयोजन। पंढरपूर शाकंभरी पौर्णिमेनिमित्त देवीला 60 भाज्या विक्रीसाठी। सोलापूर खासगी फिर्यादीवर त्यांच्या वकिलांना दिलं प्रत्युत्तर। नांदेड भाजपमध्ये घेण्याचा आणि काढण्याचा अधिकार नाही। अमरावती डी मार्ट मधून आणलेल्या बिस्किट पुड्यातच निघाल्या आळया। पुण्याच्या मार्केट यार्डात कोकणातील आंब्याची पहिली पेटी दाखल। नांदेड काँग्रेसतर्फे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी। नवी मुंबई मकर संक्रांती निमित्त विविध प्रकारच्या पतंगांनी बाजारपेठ सजल्या। पुणे बीड प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी। महाराष्ट्र प्रदेश दशनाम गोसावी समाजाच्या प्रदेशाध्यक्षपदी नाशिक जिल्ह्यातील प्रकाश गोसावी यांची एकमताने बिनविरोध निवड। राज्यस्तरीय कार्य करण्याची बैठक 11 जानेवारी 2025 पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे घेण्यात आली। त्यामध्ये महाराष्ट्र कार्यकारिणीचे अध्यक्ष सरचिटणीस पदाची निवड करण्यात आली। अध्यक्ष कार्य अध्यक्ष व प्रदेश सरचिटणीस यांची निवड करण्यात आली। श्री प्रकाश भीमपुरी गोसावी पिंपळगाव बसवंत हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ग्रामीण अध्यक्ष व मर्चंट बँकचे माजी उपाध्यक्ष व आत्ताचे संचालक तसेच ॲडव्होकेट जयंत बी गोसावी परभणी यांची कार्याध्यक्ष म्हणून, सरचिटणीस म्हणून नाशिक रोड दर्शन गोसावी समाज व अध्यक्ष सेवानिवृत्त विभागीय अधिकारी नाशिक महानगरपालिका संजय रतन गिरी गोसावी एकमताने बिनविरोध 5 वर्षासाठी निवड करण्यात आली। इतर पदाधिकाऱ्यांची निवड अध्यक्षांच्या परवानगीने लवकरच करण्यात येईल। माजी अध्यक्ष पुणे प्राचार्य डी.के. गोसावी, अखिल भारतीय दशनाम गोसावी समाज न्यू दिल्ली, श्री गुरु शंकराचार्य दशनाम गोसावी समाज सेवा समितीचे बाळासाहेब गोसावी, सिडको नाशिक, धन्यकुमारी पुरी तुळजापूर धाराशिव, संपत्तीपुरी बीड स्वच्छता नंदगिरी न्यू दिल्ली, राष्ट्रीय अध्यक्ष मुन्नागिरी गोसावी, पंढरपूर ॲडव्होकेट विलास भारती ठाणे, दयानंद गिरी ठाणे, प्रतीक गोसावी अमरनाथ मुंबई, ॲडव्होकेट राजेंद्र बन मराठवाडा, संतोष गोसावी पिंपरी चिंचवड पुणे, परमानंद गोसावी, दत्ता गोसावी निफाड, माजी जिल्हा अध्यक्ष सूर्यभान गोसावी नाशिक, कृष्ण गोसावी पुणे, ज्ञानेश्वर गोसावी, बाळासाहेब गोसावी नवी मुंबई, शरद गोसावी धुळे, विनोद गोसावी सातारा, बीबीएस न्यूज महाराष्ट्र भरत गोसावी, राजू गिरी दिघे आळंदी पुणे। संपूर्ण जिल्ह्यातील समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जिल्ह्यांमध्ये कार्यकारिणीची बांधणी केली जाईल। प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा अध्यक्ष, विभागीय अध्यक्ष यांची नियुक्ती केली जाईल। महाराष्ट्रातील समाज बांधवांची संघटना मजबूत करण्यावरती भरही देण्यात येईल।
श्री दसनामे गोसावी समाज यांच्यासाठी मुख्य पिझ्झा होम हवन महायज्ञाने संस्कार धार्मिक कार्यक्रमाचे हे आयोजन पंढरपूर येथील कार्यक्रमात करण्यात आलं। त्यामध्ये 51 अविवाहित मुलांनी सहभाग घेतला। गुरुवर्य निधी महंत नरेंद्र गिरी महाराज तसेच महंत शांतिगिरी महाराज चिंचपूर ढगे भूम परंडा सोलापूर संस्कार सोहळ्यात दीक्षा दिली। या कार्यक्रमासाठी पंढरपूर येथे संपूर्ण महाराष्ट्रातील मी जिल्ह्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यासाठी पुण्याचे पंडित गोसावी या सोहळ्यासाठी किंवा प्रसंगी उपस्थित होते। यामध्ये प्रामुख्याने नाशिक जिल्ह्याचे माजी अध्यक्ष गोसावी सूर्यभान गोसावी, माजी प्रदेश अध्यक्ष पंडित गोसावी पुणे, निर्देशित अध्यक्ष प्रकाश गोसावी तसेच सरचिटणीस संजय रतनगीर गोसावी, मुन्नागिरी गोसावी, पंढरपूर विलास भारती अध्यक्ष श्री दशनाम गोसावी, समाज ठाणे जिल्हा। शेषा गणेश विद्या गणक्रोशेहि निजोद्गाय शन्नः गणपतिर्देवता। ओम गण गणपतये नमः। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं नमृतं जवर्धं हस्तैर्बिभ्राणं वशक्तजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धां लिप्ताङ्गं रक्तपुष्पैः पूजितं भक्तानुकम्पितं देवनिकृतकारमुच्यतमविर्भूतं च सृष्टात् प्रकृते पुरुषात् परं यों ध्यायते नित्यं सविघ्नम्बराः। नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमदपतये नमस्तेस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। हातामध्ये अक्षता। BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे। तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे। पदाचे नाव रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट। त्वरित खालील नंबरवर संपर्क करा। श्री भरत गोसावी, संचालक 98 227 85 037। श्री सतीश रुपवते, संचालक 83 297 62 302। श्री बंटी आढाव, संचालक 89 561 99 139। नॉयलॉन मांजापासून बचावासाठी शिवसेनेकडून नवीन उपक्रम। नॉयलॉन मांजापासून बचावासाठी शिवसेनेकडून उपक्रम। दुचाकी स्वारांना विशिष्ट शेल्डचे वाटप। नॉयलॉन मांजामुळे होत असलेली दुखापत लक्षात घेऊन उपक्रम सुरू। नाशिकमध्ये नॉयलॉन मांजामुळे आतापर्यंत अनेक नागरिक झाले आहेत गंभीर जखमी। घातक नॉयलॉन मांजा वापरू नये असे केलं आवाहन। तलवारीपेक्षा जास्त घातक बनलाय नॉयलॉन मांजा। नागरिकांनी पतंगबाजी जरूर करावी, मात्र दुसऱ्याला इजा होईल असे करू नये, शिवसेना तर्फे आवाहन। नाशिक शहरामध्ये अनेक घटना घडत आहेत का मांजाने गळा कापला जातोय, सर्व गोष्टी घडत आहेत। त्यालाच एक प्रत्युत्तर म्हणजे आम्ही ही फ्रेम बनवली आहे, जेणेकरून जो काही दुचाकी स्वार आहे त्या रस्त्याने जात असताना नॉयलॉनचा मांजा आला, गळ्याला न लागता, चेहऱ्याला न लागता या मांजाच्या याला लागेल, आपलं फ्रेमला लागेल आणि मांजा आडेल आणि त्याचा जीव वाचेल। कारण की नाशिक शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घटना घडत आहेत आणि मांजाचा सर्रास वापर होतोय। याला उत्तर म्हणजे त्या समाजकंटकांना, जे कोणी वापरत असतील त्या समाजकंटकांना उत्तर म्हणजे ही फ्रेम आहे। आमच्यातर्फे आम्ही फ्री ऑफ कॉस्ट ठेवली आहे, कुठलं याला शुल्क नाही। नाशिक शहरामध्ये आता आम्ही 500 फ्रेमा लावल्यात आणि अजून पुढची संकल्पना अजून वाढवायची आहे। तर तुम्हाला ही संकल्पना जी सुचलेली आहे, तुम्हाला कोणाचं नाशिक शहरामध्ये आमचे जिल्हा प्रमुख अजितदादा बोरसे यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं की समाज उपयोगी गोष्टी करा। आता समाज उपयोगी गोष्टी म्हणजे आज एखाद्याचा जीव जात असेल ना तर तो कुठेतरी वाचला पाहिजे। माननीय आमच्या अजय बोरसे साहेब यांनी आम्हाला मार्गदर्शन केल्याप्रमाणे आम्ही करत आहोत। आणि आता
गॅस सिलेंडर चोरणारे दोघांपैकी एकाला अटक. अटक आरोपींचे नावे सूर्यधन भोपी, फरार आरोपी यश डाकीच्या शोधात पोलीस. सीसीटीव्हीच्या साह्याने विष्णुनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या. दोघेही भिवंडी येथील अंजूर गावाचे रहिवाशी. नशा करण्यासाठी काय करायचे, गॅस सिलेंडरची चोरी. शिंदखेडा राजा येथे जिजाऊ जन्मोत्सवाला सुरुवात. बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेडा राजा येथे आज राष्ट्रमाता मा जिजाऊंचा 427वा जयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सकाळी 6 वाजल्यापासून शासकीय पूजा करून या जिजाऊ जन्मोत्सवाचा सोहळा सुरुवात करण्यात आली आहे. सकाळपासून भक्तांनी जिजाऊंच्या जन्मस्थळी अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. राजे लखुजीराव जाधव यांचे वंशज शिवाजी राजे व जाधव राजे परिवार यांनी पूजन करून पारंपरिक पद्धतीने जन्मोत्सव सोहळ्याला सुरुवात झाली आहे. ज्या ठिकाणी राजे लखुजीराव जाधव न्यायनिवाडा करायचे त्या ठिकाणी सिंहासनावर बसलेल्या स्थितीत त्यांचा पुतळा बसवावा अशी मागणी या निमित्ते राजे लखुजीराव जाधव यांचे वंशज शिवाजी राजे जाधव यांनी केली आहे. काय नेमकी प्रथा आहे पूजेची? झाली पूजा? जय जाऊ. सर्वप्रथम जिजाऊ जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आज या ठिकाणी सिंदखेड राज्यामध्ये जिजाऊबाई साहेबांच्या जन्मानं पुनीत झालेले ठिकाण आणि या दिवशी खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याची जननी जिला म्हणता येईल अशी जिजाऊमा साहेब आणि त्यांच्या जन्मानं पुनीत झालेली ही नगरी. या ठिकाणी पूर्वी पौष पौर्णिमेला जिजाऊ जन्मोत्सव साजरा केला जायचा आणि सिंदखेडातील नागरिक परिसरातील नागरिक त्याची पूजा मोठ्या सन्मानाने करायचे. परंतु भविष्यामध्ये जिजाऊमा साहेबांची जन्मतिथी सापडली आणि तारखेच्या नुसार हा 12 जानेवारी जिजाऊ जन्मोत्सव मराठा सेवा संघाच्या माध्यमातून असेल, स्थानिक आमदार आमचे त्या काळचे राजेंद्रजी शिंदे साहेब असतील किंवा स्थानिक जनतेच्या माध्यमातून हा कार्यक्रम सुरू झाला आणि आता याला भव्य असं या ठिकाणी दिवसेंदिवस भव्यता या सोहळ्याची वाढत आहे. मी ज्या मातेनं छत्रपती शिवरायांना घडविलं त्या राजमाता जिजाऊमा साहेबांच्या या परिवाराच्या वतीनं, माहेरच्या परिवाराच्या वतीनं आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व जनतेला शुभेच्छा देऊ इच्छितो. त्याचप्रमाणे जिजाऊबा साहेबांनी जे त्या काळामध्ये कार्य केलं आणि एक स्वातंत्र्याची निर्मिती केली, आजही त्या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण आज बऱ्याचशा गोष्टी ह्या जनतेच्या मनाच्या विरुद्ध होत आहेत. त्या सगळ्या या वाईट चालीरीती आहेत त्या सगळ्या जिजाऊंच्या आशीर्वादानं पूर्णपणे नाहीशा झाल्या पाहिजेत आणि या सिंदखेडाचा जो विकास या ठिकाणी थांबला आहे तो मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करेल की आपण हे जे काम सुरू आहे याला मोठ्या प्रमाणावर निधी देऊन सिंदखेड राजाची ही जी गणना आहे ती आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्रामध्ये कशी होईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया आणि आपल्या सर्वांना जिजाऊ जन्मोत्सवाच्या राजे जाधव परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय जाऊ. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा.
श्री भरत गोसावी संचालक 98-227 85-037, श्री सतीश रुपवते संचालक 83-297 62-302, श्री बंटी आढाव संचालक 89-561 99-139. राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी जिजाऊंना केले अभिवादन. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राष्ट्रमाता जिजाऊंची आज 427वी जयंती आहे. या निमित्त बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेडा राजा येथील राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यातील राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. सूर्योदयाच्या वेळी जिजाऊ मा साहेब यांची महापूजा करण्यात आली. केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सपत्नीक जिजाऊंना अभिवादन केले आहे. आज आपल्या या सिंदखेड राजा नगरीमध्ये राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मा साहेबांचा 427वा जन्मदिवस मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा होत आहे. आपण पाहतो की दरवर्षी राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवासाठी लाखो लोक संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातून या ठिकाणी जिजाऊ मातेंचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात. आज आपण या ठिकाणी पाहतो की या सिंदखेड राजा नगरीचं नाव या संपूर्ण देशामध्ये आणि देशाच्या बाहेर एक आदर्श माता, एक आदर्श पुत्र घडवणारी माता म्हणून त्यांना राजमातेचा आणि राष्ट्रमातेचा दर्जा आणि नामकरण त्या ठिकाणी झालेलं आहे. अशा जिजाऊ मातेंचा आज जन्मोत्सव आपण सर्वजण मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा करत आहोत. आजच्या या जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्तानं मी सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदखेडा राजा येथे राजमाता जिजाऊंना केले अभिवादन. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज 427वी जयंती आहे. या निमित्त बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेडा राजा येथील राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यातील राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदखेडा राजा येथे जिजाऊंना अभिवादन केले. दरवर्षी मा साहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त 12 जानेवारी रोजी जिजाऊंच्या जन्मस्थळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा व्हावी. त्याचबरोबर शिंदखेडा राजा येथे आंतरराष्ट्रीय स्तराचं स्मारक व्हावं अशी मागणी यावेळी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. शिंदखेडा विकास आराखडा अतिशय संथ गतीने सुरू असल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे. आज आपण जिजाऊच्या नतमस्तक झाला अभिवादन करण्यासाठी आलेला, काय भावना व्यक्त कराल? आज राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा 427वा जन्मोत्सव सोहळा सिंदखेड राजा नगरीसह संपूर्ण देशभर आपापल्या पद्धतीने साजरा होते आणि दरवर्षी सालाबादप्रमाणे मी सुद्धा इथे नतमस्तक व्हायला येतो. आमची भावना हीच आहे की महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा कायम राहावा. महाराष्ट्र जो पुरोगामी महाराष्ट्र आहे ती पुरोगामी ओळख महाराष्ट्राची कायम राहावी. शेतकरी बळीराजावर अवकाळी संकट आहे ते सुद्धा दूर व्हावं. जिजाऊ चरणी ते साकडं घातलंय. सोबतच आमची मागणी पण अशी आहे की तीर्थक्षेत्र सिंदखेड राजा विकास आराखडा त्याचा अजून कुठलाही टप्पा इथं दिसत नाही पार होताना, एक जर महाद्वार सोडलं तर. आणि त्या व्यतिरिक्त जसं पंढरीच्या पांडुरंगाला आषाढी एकादशीला शासकीय महापूजेला मुख्यमंत्री येत असतात, कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्री येतात, तसं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मला तर वाटते याच वर्षीपासून आता येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शासनानं एक निर्णय घेतला पाहिजे आणि राजमाता जिजाऊ साहेबांच्या जन्मोत्सव सोहळ्याला शासकीय जी मानवंदना नगर परिषदकडून होते
तेवढ्यापुरती न राहता ही राज्याच्या मुख्यमंत्र्याकडून दिल्या गेली पाहिजे असं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात किंवा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ठरवावं। दुसरं आणखी महत्वाचं, आमच्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर ही जिजाऊ जयंती होत असते, त्यामुळं एकंदरीत शासकीय महापूजा होणं, सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघामध्ये तीर्थक्षेत्र सिंदखेड राजाचा विकास होणं, दुरून दुरून लोक येतात। मागच्या वेळेस ते बघितलं, अनेक ठिकाणी बॅरिगेड्स इतक्या लांब आहेत की तिथून गाड्या सोडून लोकांना पैदल यावं लागतं। हे सुद्धा फार वेदनादायी आहे की 12 जानेवारीला जिजाऊ जन्मोत्सवाला अशा प्रकारे गळचेपी होता कामा नये, प्रत्येकाला हे खुलं असलं पाहिजे आणि या सौंदर्यात भर पडली पाहिजे। राजे लखुजीराजे जाधवांची समाधी आहे, इथे 12 आहेत त्या काळामधले, याचा विकास झाला पाहिजे, याच आमच्या साधारण मागण्या आहेत। आणि जिजाऊच्या चरणी हेच आहे की महाराष्ट्र सुजलाम सुफलाम पुरोगामी होता, तीच महाराष्ट्राची ओळख कायम राहावी। अजूनही जगभरातून या ठिकाणी जिजाऊप्रेमी शिवप्रेमी दाखल होत असतात, परंतु कुठलीही सुविधा पर्यटकांसाठी या ठिकाणी नाही, त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक व्हावं अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून आहे। त्यासाठी काही पाठपुरावा केला जाणार? मागणीच होते आहे, आजपर्यंत यावर राजकारणच झालं। अनेक वर्ष आम्ही येतो, ही मागणी आम्ही मांडतो, पण त्या मागणीची अंमलबजावणी होत नाही। आता जरा महायुतीचं सरकार आहे, आमचे अध्यक्ष काजी साहेब या ठिकाणी आहेत, इथे मनोज कायदे आमदार आहेत, मी सुद्धा विदर्भामधला आहे। आता येणाऱ्या अर्थमंत्री अजितदादा असल्यामुळं हा विकास आराखडा तात्काळ मंजूर व्हावा आणि जगभरातले पर्यटक इथे यावे। जसं आता तुम्ही बघत असाल की राजस्थानचे किल्ले पाहायला, ज्या किल्ल्यांना इतिहास आहे असे पाहायला येतात, इतिहास नाही असे पाहायला विदेशातले पर्यटक येतात। ज्या किल्ल्याला इतिहासच नाही, मग जोधपूरचा असेल, जैसलमेरचा असेल, पण या छत्रपतींच्या मातीमध्ये प्रत्येक किल्ल्याला गड किल्ल्याला इतिहास आहे। पर्यटनाच्या दृष्टीनं पावलं उचलल्या गेली पाहिजे अशी शासनाला विनंती आहे। नुसती विनंती नाही, पाठपुरावा करून त्याची अंमलबजावणी करण्याकरता जे काही प्रयत्न आमच्याकडून होतात ते 100% आम्ही करतो। मंत्री आकाश पुंडकर यांनी राजमाता जिजाऊंना केले अभिवादन। आज राजमाता जिजाऊ यांची 427वी जयंती आहे। जिजाऊंचे जन्मस्थळ असणाऱ्या बुलढाण्यातील शिंदखेडा राजा येथे जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे। राज्याचे कामगार मंत्री आकाश पुंडकर यांनी शिंदखेड येथे जात राजमाता जिजाऊंना अभिवादन केले। यावेळी राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेल्या बुलढाणा जिल्ह्याच्या शिंदखेड राजा येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे यासाठी पाठपुरावा करणार आहे। त्याचबरोबर शिंदखेडा राजा विकास आराखड्याला देखील गती देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं मंत्री आकाश पुंडकर यांनी म्हटलं आहे। दरवर्षी या दिवसाची वाट जिल्ह्यातलेच नाही तर महाराष्ट्रातले सर्व लोक पाहत असतात। दरवर्षी जिजाऊ मासाहेबांचं दर्शन हे म्हणजे वर्षभराची तुमच्यासाठी शिदोरी असते, तुमच्यासाठी प्रेरणेची शिदोरी असते, तुमच्यासाठी वर्षभराची शक्तीची शिदोरी असते। त्यामुळे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिजाऊ मासाहेबांचं दर्शन घ्यायला आलो, त्यांच्यासमोर नतमस्तक झालो आणि निश्चित जिजाऊ मासाहेबांचा हा जन्मोत्सव हा लोकोत्सव व्हावा यासाठी आम्ही पुढच्या काळात प्रयत्न करू। हो, खरं तर शिंदखेड राज्यामध्ये जगभरातून या ठिकाणी जिजाऊप्रेमी दाखल होत असतात, परंतु या ठिकाणी सुविधांचा मोठा अभाव पाहायला मिळतोय। राष्ट्रीय स्मारकाचा, राष्ट्रीय पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून केली जात आहे। निश्चित येणाऱ्या काळात ज्या काही त्रुटी राहिल्या असतील, शेवटी हा राजवाडा हा आर्किओलॉजीच्या अंडर येतो, त्यामुळे बऱ्याचशा त्याच्यावर हे असतात, अडचणी असतात, पण निश्चित येणाऱ्या काळात या सर्व अडचणी या दूर झाल्या पाहिजे। एक चांगल्या पद्धतीचं राष्ट्रीय स्मारक इथं उभं राहिलं पाहिजे, कारण
ज्या मातेने या जगाला शिवाजी महाराजांसारखा पुत्र दिला, राजा दिला, त्यांचं स्मारक एक चांगल्या प्रतीचं असावं, राष्ट्रीय लेवलचं असावं, आंतरराष्ट्रीय लेवलचं असावं, या दृष्टीने आम्ही सगळे मिळून काम करू. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. शिंदखेड राज्याचे आमदार मनोज कायंदे यांनी राजमाता जिजाऊंना केले अभिवादन. राष्ट्रमाता जिजाऊ यांचा आज 427वा जन्मोत्सव सोहळा शिंदखेड राजा येथे साजरा केला जात आहे. त्यानिमित्त शिंदखेड राजा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार मनोज कायंदे यांनी जिजाऊ यांच्या जन्मस्थळी जात अभिवादन केले. जगभरातून जिजाऊ भक्त या ठिकाणी येत असतात. आम्हाला या ठिकाणी अभिवादन केल्यानंतर एक ऊर्जा मिळाली आणि ही ऊर्जा नक्कीच मतदारसंघासाठी चांगलं काम करण्यासाठी उपयोगी पडणार आहे. तर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन मनोज कायंदे यांना मंत्री करावा अशी मागणी केली होती. यावर आमदार मनोज कायंदे म्हणाले, मी या गोष्टीचा कोणी राजकारण करू नये आणि तसे काही होणार नाही. हा आमचा पक्षांतर्गत विषय आहे. सुरेश धस यांना कोणालाही पदावरून काढा आणि त्याला घ्या हे सांगण्याचा अधिकार नाही. खरं तर मनापासून आनंद होतोय. खूप उत्साहात हा कार्यक्रम सुरू आहे. गेल्या 2 दिवसापासून सिंदखेड राजा येथे राजमाता मा जिजाऊंच्या राजवाड्याच्या परिसरामध्ये खूप बरेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केले होते. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाअंतर्गत अत्यंत चांगले कार्यक्रम, जिजाऊ गाथेचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. कालही अनेक गायक या ठिकाणी आले. अतिशय चांगले गायन त्या ठिकाणी झाले आणि भरभरून लोकांनी प्रतिसाद दिला. त्याचा आनंद होतोय. जगभरातून जिजाऊ भक्त या ठिकाणी येत आहेत आणि खऱ्या अर्थानं एक ऊर्जा या ठिकाणून सगळ्यांना मिळते. आम्हाला या ठिकाणी अभिवादन केल्यानंतर एक ऊर्जा या ठिकाणी मिळाली आणि ही ऊर्जा नक्कीच मतदारसंघासाठी चांगलं काम करण्यासाठी आम्ही त्याचा उपयोग करणार आहोत. 311 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर झाला. फडणवीस साहेबच तेव्हा मुख्यमंत्री, आता येते तुम्ही सत्तेत आहात. आराखडा काही पूर्ण होत नाही, विकास काही होत नाही. आता त्यावरच आमचं काम सुरू आहे. अनेक त्यामध्ये समज गैरसमज काही असतील. 311 असेल. आता आम्ही नवीन 1000 कोटीचा मागतोय. मध्ये 500 कोटीचा आम्ही मागितला होता, पण आता आम्ही जोपर्यंत त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन केलं तर 1000 कोटीपर्यंत आम्हाला तात्काळ त्याची गरज आहे. तर त्यावर काम सुरू आहे. लवकरच आराखडा मंजूर करून फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार असतील, हे सगळे मंडळी त्या ठिकाणी लक्ष घालून नक्कीच चांगल्या पद्धतीचं विकासात्मक काम या सिंदखेड राजानगरीमध्ये, या परिसरामध्ये, संपूर्ण मतदारसंघामध्ये करण्याचं काम आम्ही भविष्यात करू. सिंदखेड राजाला राष्ट्रीय पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासून मागणी केली जात आहे. काय नेमका पाठपुरावा? नक्की आम्ही आता म्हणजे केंद्रापर्यंत त्या गोष्टीचा पाठपुरावा करतोय आणि नक्कीच त्याला यश मिळेल अशी आम्हाला आशा आहे. एक राजकीय प्रश्न असा होता की आमदार सुरेश धस जे आहेत यांनी असं म्हटलंय की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा आणि आमदार म्हणजे आपलं नाव घेऊन त्यांनी उल्लेख केला, आपल्याला मंत्रिपद द्यावं. खरं तर अशा गोष्टीचं राजकारण त्या ठिकाणी कोणी करू नये आणि तसं काही होणार नाही. त्याबद्दल निसंकोच त्या ठिकाणी सगळ्यांनी राहावं. कारण की हा आमच्या पक्षाचा विषय. त्यामध्ये सुरेश धस साहेबांना मला नाही वाटत त्यांना अधिकार आहे या पदावरून याला काढा आणि त्याला घ्या असं म्हणायचं काही अधिकार त्यांना नाही. आणि निश्चितच त्या कुटुंबाला, देशमुख कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे याच भूमिकेचे आपण सर्व आहोत, आम्ही सुद्धा आहोत. आणि तशा पद्धतीचं राजकारण कोणी करू नये. भाजपचे आमदार सुरेश धस यांच्याकडून राजकारण केलं जात आहे संतोष देशमुख यांच्या हत्येला घेऊन. आता ते दिसतंच ना, त्यावरून त्यांचे तसे वक्तव्य येतात. इतक्या खालच्या पातळीवर राजकारण जर जात असेल तर ते संयुक्तिक नाही. तुम्ही सत्य
नागपूरमध्ये खासदार क्रीडा महोत्सव 2025 चा उद्घाटन सोहळा संपन्न. नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अभिनेत्री तथा खासदार कंगना रनौत यांच्या हस्ते खासदार क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन झाले. आज या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनासोबतच नितीन गडकरी आणि अभिनेत्री कंगना रनौत यांनी युवा दौडला मॅरेथॉन हिरवा झेंडा दाखवला. नागपूरच्या नागरिकांनी या युवा दौडमध्ये उत्साहाने भाग घेतला आहे. सोबतच उद्घाटन कार्यक्रमादरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. नागपूरमध्ये खेळाबद्दल खूप उत्साह आणि ऊर्जा आहे. इतर शहरे आणि गावांनाही या क्षेत्रात यावे. आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. मीही यात सहभागी झाले, याचा मला आनंद आहे. आमच्या इमर्जन्सी चित्रपटाचे पहिले प्रदर्शन नागपूरमध्ये झाले. नितीन गडकरी यांनी चित्रपटाचं कौतुक केले आहे. हा चित्रपट 17 जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी हा चित्रपट पाहावा आणि त्याचा आनंद घ्यावा अशी प्रतिक्रिया अभिनेत्री कंगना रनौत यांनी दिली आहे. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून सायकल रॅलीचे आयोजन. गोंदिया जिल्हा उपप्रादेशिक परिवहन विभाग द्वारा आज रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत सायकलिंग संडे ग्रुप सोबत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात आणि अपघातामध्ये लोकांचा जीव जातो. त्यामुळे वाहन चालवतानाच्या नियमांची जनसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. दुचाकी चालवताना नेहमी हेल्मेटचा वापर करावा. 4 चाकीमध्ये चालवताना सीट बेल्टचा वापर करावा. मद्यप्राशन करून गाडी चालवू नये. वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नये आणि रस्ता नियमांचे नागरिकांनी पालन करावे, जेणेकरून अपघात होणार नाही, असं आवाहन यावेळी करण्यात आले. आज उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय गोंदियातर्फे रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत सायकल रॅली आयोजित करण्यात आलेली आहे. या रॅलीचा मुख्य उद्देश म्हणजे रस्ता सुरक्षा अभियान बाबत जागृती करणे, मार्गदर्शन करणे, तसेच रस्ता सुरक्षेचे जे नियम आहेत ते लोकांना माहीत होणे, तसेच ते नियम पाळण्याबाबत जागृती करणे. मेन म्हणजे की रस्त्यावर चालत असताना जर टू व्हीलर चालवत असणार तुम्ही हेल्मेट घाला. कार चालवत असणार तर सीट बेल्टचा वापर करा. गाडी चालवताना मोबाईलचा वापर करू नका. ओव्हर स्पीडिंग करू नका आणि दारू पिऊन गाडी चालवू नका. हे जर तुम्ही नियम जर पाळले तर तुमचा रस्ता अपघात होणार नाही आणि तुम्ही पण सुरक्षित राहणार आणि तुमचा परिवार पण सुरक्षित राहणार. धन्यवाद. शाकंभरी पौर्णिमेनिमित्त देवाला 60 भाज्या विक्रीसाठी बाजारात उपलब्ध. शाकंभरी पौर्णिमेनिमित्त देवीला 60 भाज्यांचा महानैवेद्य दाखवला जातो. त्यासाठी भाजी बाजार मोठ्या प्रमाणात भरले आहे. या 60 वेगवेगळ्या भाज्यांची किंमत एकत्रित 1201 रुपये इतकी आहे. शाकंभरी पौर्णिमेनिमित्त शाकंभरी देवीला 60 भाज्यांचा महानैवेद्य असतो. त्या भाज्या आता बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. या भाज्या गोळा करण्यासाठी भाजी विक्रेत्यांना सुमारे 7 दिवसांचा कालावधी लागतो.
मी यमाजी बलभीम देवमारे, सांड भाजी विक्री इंदिरा गांधी भाजी मार्केटमध्ये करत आहे, परंपरेनुसार करत आहे। देवीच्या नैवेद्यासाठी लागणाऱ्या या 60 भाज्या आयुर्वेदिक मध्ये पण आहेत आणि दुर्मिळ पण आहेत, रान भाज्या आहेत, नेहमी मिळणाऱ्या भाज्या सुद्धा आहेत आणि सर्व भाज्या मिळून 1201 रुपया असा दर ठेवलेला आहे यावर्षी। आणि ह्या भाज्या गोळा करता किमान 7 दिवस तरी आम्हाला लागलेत। यासाठी 10 लोक राबले जातात आणि आमच्या पिढ्यानपिढ्यान ही देवीचं आम्ही सेवा करीत आहोत। सुशील कराडवर सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या खासगी फर्यादीवर त्यांच्या वकिलाने दिले प्रत्युत्तर। फर्यादीचा पती हा सुशील कराड याच्या सानिया आणि तन्वी एंटरप्राइजेस मध्ये मॅनेजर होता। फर्यादींच्या पतीने 2020 पासून ते 2023 पर्यंत वसुली फर्मच्या अकाउंटवर न घेता ती परस्परपणे स्वतःच्या आणि फर्यादीच्या बँक खात्यात घेतली होती। सुशील कराडला ही बाब लक्षात येताच त्याने जाब विचारला तेव्हा फर्यादीच्या पतीने यापुढे होणार नाही अशी ग्वाही दिल्याची सुशील कराडच्या वकिलांनी माहिती दिली। हा प्रकार तसाच सुरू राहिला तेव्हा वर्षभरानंतर जेव्हा लक्षात आले, फर्मच्या कर सल्लागारांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र फर्यादीच्या पतीने त्यांच्यावर आरेरावी केली। 3 वर्षाच्या ऑडिट नंतर लक्षात आले तेव्हा सुशील कराडने फर्यादीच्या पतीस सर्व बँक स्टेटमेंट मागितले। तेव्हापासून फर्यादी आणि फर्यादीचे पती बीड शहरातून गायब झाले। कंटाळून सुशील कराडने फर्यादी आणि त्याच्या पतीविरोधात बीड पोलीस स्टेशनमध्ये 19 जुलैला गुन्हा दाखल केला। फर्यादी दाखल करून सुद्धा फर्यादी आणि त्याचे पती पोलीस स्टेशनला हजर झाले नाहीत, जामीन घेण्याचा प्रयत्नही केला नाही। तेव्हापासून हे फरार आहेत। फरार असताना त्यांनी एक तक्रार अर्ज सोलापुरात MIDC पोलीस स्टेशनमध्ये दाखल केला होता। या तक्राराची अर्जाची पोलिसांनी चौकशी करून फर्यादीचा जबाब नोंदवला। जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांच्या लक्षात आले तक्रारीत घडलेल्या घटना या पूर्णपणे परळी शहरात घडल्या आहेत। फर्यादी आणि तिच्या पतीला सोलापूर MIDC पोलिसांनी समज दिली की ही तक्रार तुम्ही तिथल्या पोलीस स्टेशनला दाखल करा आणि तक्रार निकालात काढली। त्यानंतर फर्यादीने तशीच तक्रार पोलीस महासंचालकांना पाठवली होती। महासंचालकांनी चौकशीचे आदेश दिले, ती तक्रार बीड पोलिसांकडे पाठवण्यात आली। बीड पोलिसांनी फर्यादीच्या घरी नोटीस समजपत्र पाठवले, मात्र फर्यादी कुठेच मिळून आली नाही। पोलिसांनी फर्यादीच्या अनुपस्थित या प्रकरणाचा तपास केला तेव्हा पोलिसांच्या लक्षात आले फर्यादी आणि तिच्या पती विरुद्ध जी अपहरणाची फर्याद दाखल होती त्याला शह देण्यासाठी यांनी खोटी तक्रार दाखल केली आहे। फर्यादीची तक्रार खोटी कशी होती याचे वकिलांनी उदाहरण दिले। बीड पोलिसांनी तपास पूर्ण करून यामध्ये कोणताही गुन्हा नाही असा अहवाल दिला आहे। त्यामुळे दिलेली खासगी फर्याद ही तितकीच विश्वासार्ह आणि कायदेशीर नाही। आम्ही कायदेशीर मुद्दे न्यायालयात समोर मांडणार आहोत। दाखल केला होता त्या तक्रारी अर्जाची पोलिसांनी चौकशी केली, तिचा सविस्तर जबाब नोंदवला आणि जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांच्या असं लक्षात आलं की तक्रारीत घडलेल्या घटना या पूर्णपणे परळी शहरात घडल्या दिसत आहेत। तर त्यांनी त्याला समज दिली की ही तक्रार तुम्ही तिथल्या पोलीस स्टेशनला दाखल करा आणि ती तक्रार निकालात काढली। त्यानंतर फिर्यादीने तशीच तक्रार पोलीस महासंचालकांना पाठवली होती। महासंचालकांनी त्या तक्रारीच्या चौकशीचे आदेश दिले, ती तक्रार बीड पोलिसांकडे पाठवण्यात आली। बीड पोलिसांनी या फिर्यादीच्या घरी
नोटीस पाठवली, समजपत्र पाठवलं, तिच्या मोबाईलवर कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु ती कुठेच मिळून आली नाही. त्यामुळे पोलिसांनी तिच्या अनुपस्थितीत या पूर्ण प्रकरणाचा तपास केला. तेव्हा पोलिसांच्या असं लक्षात आलं की या फिर्यादी आणि तिच्या पतीविरुद्ध जी अपहाराची फिर्याद दाखल झालेली होती त्याला शह देण्यासाठी तिने ही खोटी तक्रार दाखल केलेली आहे. आता ती तक्रार खोटी कशी आहे त्याचे एखादं उदाहरण देता येईल. तिने 5 मे आणि 7 मे अशा 2 तारखांच्या घटना सांगितल्या आहेत आणि दोन्ही तारखांना सुशील कराडेने तिच्या डोक्याला पिस्तूल लावलं आणि तिला धमकी दिली असं नमूद केलं आहे. प्रत्यक्षात पाहायला गेलं किंवा पोलीस तपासात असं निष्पन्न झालेलं आहे की 4 एप्रिलपासून ते 9 जूनपर्यंत लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सुशील कराडेंचं पिस्तूल पोलीस स्टेशनला जमा होतं. जेव्हा त्यांच्याकडे पिस्तूलच नव्हतं आणि ते पोलीस स्टेशनला जमा होतं त्यामुळे त्या पिस्तुलाच्या आधारे त्यांनी धमकी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अशी एक खोटी तक्रार तयार करण्यात आली आहे. ती खाजगी फिर्याद आहे. त्याने त्या खाजगी फिर्यादीमध्ये पोलिसांमध्ये गुन्हा नोंद करावा अशी मागणी केलेली आहे. नाही असं त्या तपासातून दिसून येतं. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. अमर राजूरकर यांना कोणालाही भाजपमध्ये घेण्याचा आणि काढण्याचा अधिकार नाही, प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व त्या संख्येने उपस्थित होते. यावेळी लोहा कंधारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की अमर राजूरकर यांना भाजपमध्ये घेण्याचाही व काढण्याचाही अधिकार नाही. आधी त्यांनी त्यांचे अधिकार तपासावे. हंबर्डे कुटुंबियांना 2 भावांमध्ये भांडण लावून एका भाजपमध्ये तर एकाला काँग्रेसमध्ये करण्याचं काम त्यांच्याच नेत्यांनी केलं आहे. यावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सर्वसामान्यांना राजमाता जिजाऊ जयंतीच्या शुभेच्छा दिल्या व जिजाऊंना विनम्र अभिवादन देखील केले. असं आहे की अमर राजूरकर काय बोलतात त्याला मी फार महत्त्व देत नाही. त्यांना कदाचित भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात बोलायचं असेल म्हणून त्यांनी ते वक्तव्य केलं असेल. मला तर अशी माहिती आहे की त्यांना राणेसाहेबांना टार्गेट करायचं होतं आणि राणेसाहेबांच्या बद्दल ते बोलले असं मला नंतर माहिती मिळाली. पण ते बोलत असताना त्यांनी नांदेडमध्ये त्यांनी काय केलं, स्वतः हंबर्डे कुटुंबामध्ये भांडण लावून एक जण काँग्रेसमध्ये आणि एक जण भाजपमध्ये ठेवण्याचं काम अमरच्याच नेत्यांनी केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी बोलताना आपल्या मर्यादा सांभाळून बोललं पाहिजे. लोकशाहीमध्ये कोण कुठं काम करावं हा त्याचा स्वतंत्र अधिकार आहे आणि त्याने असं बेताल वक्तव्य करण्यापेक्षा त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी काय करता येते ते बघावं. आणि अमर राजूरकरांना भाजपमध्ये घेण्याचाही अधिकार नाही आणि भाजपमधून काढण्याचाही अधिकार नाही. अगोदर त्यांना काय अधिकार आहेत हे त्यांनी स्वतः तपासून बघावं आणि मग बोलावं, म्हणजे उचित राहील. उगाच कोणाच्याबद्दल तरी स्वतःची प्रसिद्धी व्हावी याच्यासाठी बोलणं मला काही वाटतं उचित होणार नाही. त्यामुळं त्यांचा जो रोख होता राणेसाहेबावर वगैरे तो रोष इथं काढण्यापेक्षा तिथं जाऊन बोललं तर बरं झालं असतं. डीमार्ट मधून आणलेल्या बिस्किट पुड्यातच निघाल्या आळ्या, कारवाई करण्याची ग्राहकांची मागणी. अमरावतीत काल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमरावतीत बिस्किट पुड्यातून चक्क आळ्या आढळल्या आहेत. नारायण कराडे यांच्या घरी हा प्रकार घडला आहे.
नारायण हे घरचा किराणा आणण्यासाठी डी मार्ट मध्ये गेले व त्यांनी त्यांच्या मुलांसाठी डी मार्ट मधून बिस्किट खरेदी केली. डी मार्ट वरून घरी आल्यानंतर बिस्किट उघडताच त्यातून अळ्या बाहेर पडल्या. याविषयी आज मी 11/1/2025 ला डी मार्ट मधून 5060 रुपयाचा किराणा आणला. त्यामध्ये ओरिओ बिस्किट पण आहे. त्याच्यासोबत मी बिल पण दाखवत आहे. माझ्या मुलांनी तो बिस्किटचा पुडा फोडला, त्यामध्ये अळी आढळली. कृपया करून अशी अळी जर आढळली ते मुलांच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी पूर्ण घातक आहे. तरी याची सर्वनिशा चौकशी व्हावी अशी माझी गव्हर्नमेंटला विनंती आहे. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. खवय्यांसाठी गोड बातमी. पुण्याच्या मार्केट यार्ड कोकणातील आंब्याची पहिली पेटी दाखल. खवय्यांसाठी एक गोड बातमी आली आहे. पुण्याच्या मार्केट यार्ड फळ बाजारात कोकणातील आंबा दाखल झाला आहे. फळांचा राजा अशी ओळख असलेला आंबा हा बाजारात कधी दाखल होणार याची उत्सुकता सर्वांनाच असते. लोक वर्षभर आंब्याची वाट पाहत असतात. अशातच यंदाच्या हंगामातील आंब्याची पहिली पेटी पुण्यातील मार्केट यार्ड बाजारात दाखल झाली आहे. आंब्याचा सीजन पुढील 1-1.5 महिन्यात सुरू होणार आहे. यापूर्वीच अर्थात यंदाच्या हंगामातील केशर आंब्याची पहिली पेटी पुण्यातील मार्केट यार्ड मध्ये आली आहे. कोकणातून आलेल्या या आंब्याच्या पेटीची बाबा मिसाळ यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. नामदेव रामचंद्र भोसले यांच्या गाड्यावर ही मानाची पहिली पेटी दाखल झाली आहे. देवगड भागातील शेतकरी साद मुल्ला यांच्या शेतातील हा केशर आंबा आहे. पहिल्या मानाच्या 5 डझन आंब्याच्या पेटीची 31,000 रुपये किंमत आहे. म्हणजे एका आंब्याची किंमत जवळपास 584 रुपये इतकी आहे. रावसाहेब कुंजीर यांनी ही पेटी विकत घेतल्याचा मान मिळवला आहे. पिकलेला आंबा हा दरवर्षी एप्रिलमध्ये बाजारपेठेत विक्रीसाठी येतो, परंतु पुणे शहरात या हंगामातील आंब्याची पहिली पेटी आजच दाखल झाली आहे. हा देवगड मधून आंबा आलेला आहे. आता दरम्यानच्या काळामध्ये देवगड मध्ये बरीच केशरची लागवड वाढलेली आहे आणि आता साधारणपणे 31,000 रुपयाला ही आंब्याची पहिली पेटी गेलेली आहे. पहिली पेटीचा मान आज पुणे मार्केटमध्ये पहिल्यांदाच आपल्या गाड्यावरती आल्यामुळे त्याचं सगळ्यांनीच आनंदामध्ये, त्याचं उत्साहामध्ये त्याचं स्वागत केलेलं आहे. आणि आंबा शेवट फळाचा राजा असल्यामुळे सगळ्यांमध्ये एक उत्सुकता वेगळीच असते आंबा खरेदी करायची आणि घरी नेण्याची. साद मुल्ला नावाचा शेतकरी आहेत, त्यांच्या बागेतनं हा आंबा आलेला आहे आणि 31,000 रुपये दर मिळाल्यामुळे ते शेतकरीही अत्यंत खुश आहेत. दरवर्षी हापूस दरवर्षीप्रमाणे आंबा हापूस येतोच, पण केशरची लागवड थोडी जास्त झाल्यामुळे केशरची आंब्याची पेटी पहिल्यांदा आलेली आहे. आणि रावसाहेब दिनकर कुंजीर ह्या आडत्यांनी ती आंब्याची पेटी विकत घेतलेली आहे. त्यांनी फार आनंदात 31,000ला वडदचढ मध्ये ती पेटी विकत घेतली आहे. आणि तुम्ही त्यांच्या गाड्यावरती आता ते दरवर्षीप्रमाणे ही पेटी पहिला मान त्यांचाच असतो मार्केटमध्ये आंबा आल्यानंतर विकत घेण्याचा. दरवर्षीप्रमाणे त्यांनी यंदाही तो पेटी घेतलेली आहे. यांनी आज खऱ्या अर्थाने आपल्या पुण्याच्या NRB या भोसले परिवारांच्या मार्केट गाड्यावर आलेल्या आंब्याचं त्यांनी त्यांच्या हस्ते पूजा केली आहे आणि त्यांनी त्याचं उद्घाटन करून त्यांनी त्याचा निलाव केलेला आहे. इथे बापू भोसले यांच्या गाड्यावरती रत्नागिरी येथून आंबा आलेला आहे. त्या आंब्याचा लिलाव आज या ठिकाणी झाला असं मी घोषित करतो. आणि या आंब्याचा लिलाव
आपल्या रावसाहेब कुंजीर यांनी 31,000 रुपयाला घेतलेला आहे. देवगडवरून आलेला आंबा हा 7 मोल्ला या शेतकऱ्याच्या बागेमधनं आलेला आंबा आहे. आज पहिली वेळ इथं मार्केट यार्ड मध्ये, म्हणजे दरवर्षी लिलाव होतो, पण बापू भोसलेंनी बोलून मला लिलाव करण्याचा आज मान दिला. त्यामुळं बापूचा आणि सगळ्या इथल्या जमलेल्या व्यापाऱ्यांचं, शेतकऱ्यांचं मी आभार मानतो. कुठलाही जिल्हा व्यक्तीमुळे नाही तर कृतीमुळे बदनाम होतो, सुप्रिया सुळे म्हणाल्या. बीड घटनावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, परभणी आणि बीड या दोन्ही घटना माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना आहेत. खासदार बजरंग सोनवणे यांनी या घटना देशासमोर पोहोचवल्या. परभणी आणि बीडच्या घटनेत राजकारण कोणीही करू नये अशी सर्वांना विनंती आहे. अजूनही एक खुनी फरार आहे. ईडीची कारवाई वाल्मिक कराडवर झाली, त्यावर कुठलीच कारवाई होताना का दिसत नाही? छगन भुजबळ, नवाब मलिक, संजय राऊत यांच्यावर ईडीने किती जोरात कारवाई केली, पण वाल्मिक कराडला नोटीस येऊन देखील कारवाई का नाही झाली? याच्यावर मोका का नाही लावण्यात आला? परभणी आणि बीडच्या घटनेनंतर महाराष्ट्राच्या लोकांची चेष्टा लावली आहे का? परभणी आणि बीड ह्या दोन्ही ज्या घटना आहेत त्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आहेत. गेले पहिलं परभणी आणि बीड ह्या दोन्ही घटना बजरंग अप्पा सोनवणे यांनी ह्या देशापर्यंत पोहोचवल्या. पार्लमेंटमध्ये पहिल्यांदा महाराष्ट्राच्या वतीने किंवा देशाच्या वतीने ह्या दोन्ही घटनांबद्दल बजरंग अप्पा सोनवणे बोलले. त्यानंतर असेंब्लीमध्ये संदीप क्षीरसागर, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, त्यानंतर सुरेश धस आणि हे मुंदडाताई या सगळ्यांनी आणि अजित पवारांचे आमदार सोळंकेजी या सगळ्यांनी मिळून विधान भवनमध्येही हा मुद्दा मांडला. ही अतिशय क्रूर आणि गलिच्छ घटना झालेली आहे आणि त्याच्यात कुणीही कुठलंही राजकारण आणू नये असा माझी सगळ्यांना विनंती आहे. आणि ही माणुसकीच्या नात्याने परभणी आणि बीड दोन्ही कुटुंबाला न्याय द्यायची नैतिक जबाबदारी ही आपल्या सगळ्यांचीच आहे. आणि मी मीडियाचेही जाहीरपणे आभार मानते की या संघर्षाच्या आणि अडचणीच्या काळात तुम्ही सगळ्यांनी गेले 32 दिवस झाले त्या घटनेला, आता 33 दिवस जवळपास, तरी अजूनही 3-4 माझे प्रश्न आहेत की सातत्याने जे प्रश्न मांडले जातात त्याचं काही उत्तर येत नाही. अजूनही एक खुनी फरार आहे, हा एक महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यातला. तिसरा, ईडीची जी कारवाई वाल्मिक कराडांवर झाली आहे त्याच्यावर कुठलंही ऍक्शन होताना का दिसत नाही? संजय राऊत, नवाब मलिक, अनिल देशमुख साहेब अशी किती, छगन भुजबळ साहेब यांच्यावर ईडीने किती जोरात कारवाई केली. मग वाल्मिक कराडांना अनेक वेळा ईडीची नोटीस आली का नाही? काय झालं? त्यांच्यावर मोका का नाही लावण्यात आल्या? काल 6 का 7 जणांवर मोका लावण्यात आल्यात, बरोबर? मग वाल्मिक कराडवर का नाही मोका लावला? अटक त्यांची झाली, कशी झाली? ते शरण आले? काय चेष्टा लावली आमच्या सगळ्या बीड आणि परभणीमध्ये झालेल्या लोकांची आणि महाराष्ट्राच्या कुटुंबांची? आम्ही आज माणुसकीच्या नात्याने त्या दोन्ही कुटुंबांबरोबर उभं आहे. हा कुठला राजकीय विषय नाही. ज्या पद्धतीने या दोन्ही हत्या झाल्या त्याचा मी जाहीर निषेध करते आणि जोपर्यंत या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळत नाही आम्ही माणुसकीच्या नात्याने कोणीही स्वस्थ बसणार नाही.
काँग्रेसतर्फे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी। नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज काँग्रेस कार्यालय येथे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली। यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व खासदार रवींद्र चव्हाण उपस्थित होते। खासदार रवींद्र चव्हाण यांनी सर्व जनतेस राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या। आज नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयामध्ये सर्व काँग्रेसचे सन्माननीय पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष आणि सर्व सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये आज राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ साहेब यांची जयंती तसेच स्वामी विवेकानंदजी यांची जयंती साजरी करण्यात आलेली आहे। खरं तर आपण बघतो प्रत्येक मुलाला घडवण्यामागे खरा गुरु कोण आहे तर त्यांची माता असते आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांना धोके पत्करून स्वराज्य स्थापन करण्यासाठी पुढाकार घ्यायला लावला आणि पडद्यामागची महत्त्वाची भूमिका राष्ट्रमाता राजमाता यांनी त्या ठिकाणी स्वराज्य निर्मितीसाठी बजावलेली आहे। आणि त्याचबरोबर युवकांना प्रेरणादायी असलेले स्वामी विवेकानंदजी यांची आज जयंती आहे। आम्ही सर्वांनी मिळून आज काँग्रेस पक्ष कार्यालयामध्ये आम्ही जयंती साजरी केलेली। मकर संक्रांती निमित्त विविध प्रकारच्या पतंगांनी सजली बाजारपेठ। अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपलेल्या मकर संक्रांती निमित्त सध्या नवी मुंबईतील बाजारपेठा सजल्या आहेत। संक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा आहे। मोठ्या उत्साहात लोक पतंग उडवण्याची मज्जा घेत असतात। त्यामुळे आता बाजारात विविध रंगाच्या व विविध प्रकारचे पतंग विक्रीसाठी बाजारात दाखल झाले आहेत। सध्या बाजारात 60 रुपयांनी पतंगाचे 10 पीस विकले जात असले तरी मागील वर्षापेक्षा यंदा 10% भाव वाढले आहेत। तसेच दरवर्षीपेक्षा यंदा रंगीबिरंगी पतंगाला मोठी मागणी असल्याचंही व्यापाऱ्यांनी सांगितले आहे। पिछले साल के मुकाबले बड़े हैं कि कम हुए हैं? पिछले साल से देखेंगे तो कैसा है, पिछले साल से थोड़े हल्के से बड़े हैं। बाकी कैसा है, रेट तो नॉर्मल है, जब 10-20 का फर्क आएंगे। बाकी तो जैसा पतंग लेने जाओ बंडल में आता है, ये 100 पीस को 100 पीस को 10 पीस के भी आते हैं हमारे पास। अगर होलसेल में जाओगे तो 100 पीस के आते हैं और रिटेल में निकलोगे तो 10-10 पीस के बंडल आते हैं। जैसे कि देखोगे तो 60 रुपये का 10 पीस, 70 रुपये का 10 पीस, अलग अलग रेंज के। जैसा मॉडल जैसा साइज देखोगे, कार्टून देखोगे, कार्टून वाला नॉर्मल ले जाओ तो 100-150 तक आता है। आपके पास कौन कौन से प्रकार की पतंगे हैं? हमारे पास कैसा है, बच्चों से लेके बड़ों तक भी है। ऐसा पेपर में देखोगे, प्लास्टिक में देखोगे या मेटालिक में, मेटालिक में अलग अलग साइज के। तो इस बार डिमांड कैसी पतंग होगी? डिमांड ज़्यादा कर कैसे, बड़े साइज़ों की ज़्यादा डिमांड है। मतलब बच्चों से ज़्यादा बड़े लोग भी उत्साहित खेलते रहते हैं कभी कभार। और ऐसा मेटालिक में डिज़ाइन ड्रैगन में भी लेते हैं। अलग अलग क्वालिटी जैसा चाहिए वैसा मिल जाता है। पिछले 2-3 साल पहले से ज़्यादा डिमांड इस साल है कि कम है? अभी तो इस साल कैसा है कि 2-3 साल से पहले से ज़्यादा डिमांड अभी इस साल ही अच्छा लग रहा है। कैसा कि पहले इतने कुछ खास नहीं था, अभी इस साल जो अच्छा डिमांड है।